मंडळी नमस्कार. कवी ग्रेसांची एक कविता आहे, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. त्यातली एक ओळ मला फार महत्वाची वाटते. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. यातली ती आई होती म्हणून आहे ना, त्यातला ती बाई होती म्हणून हा शब्द मला फारच सारखा सारखा मनामध्ये येतोय. मंडळी बाई हा विषय असा आहे ना, की ती कुठेही कुठलीही कधीही अक्षरशः नागवली जाते, अक्षरशः अडवली जाते, सडवली जाते, बडवली जाते, लुटली जाते. आणि तिने आवाज उठवला की मग ती सुडासाठी पुढे आली आहे असा दावा केला जातो. प्रलोभन दाखवून, फसवून तिच्याशी खेळणारी माणसं ती जेव्हा आपला हक्क मागू लागतो ना, तेव्हा म्हणतात ही व्यभिचारी आहे. कधी कधी तर ती व्यभिचारी नसते किंवा शारीरिक संबंधाच्या विषया पलीकडची असते, पण तरीही तिच्यावर तसे आरोप होत राहतात. खरं तर या अशा प्रकरणामध्ये नावं घेऊन कधीच बोलू नये, पण मी स्वप्ना पाटकर या माझ्या बहिणीचं नाव घेऊन मुद्दाम बोलतोय. कारण स्वप्ना पाटकरांचं प्रकरण हे कधीच व्यभिचाराचं अथवा विवाहबाह्य संबंधांचं नव्हतं. उलट त्याला टाळलं म्हणून हे सगळं घडलंय असाच विषय तुम्हाला समोर दिसेल. संजय राऊतांच्या अटकेनंतर स्वप्ना पाटकरांना न्याय मिळाला अशा स्वरूपाची भाषा बोलली जाते आहे. स्वप्ना पाटकरच संजय राऊतांच्या प्रकरणामागे आहेत असंही सगळ्या माध्यमातून चित्र दिसतंय. स्वप्ना पाटकरांनी जीडीला माहिती दिली, स्वप्ना पाटकरांनी सगळे पुरावे उभे करून दिले, अशा आशयाच्या सगळ्या बातम्या बघितल्या की स्वप्ना पाटकर नावाच्या एका स्त्रीच्या जीवाची काळजी वाटू लागते. कारण ही नराधम जेव्हा आपल्या बदनामीसाठी तीच जबाबदार आहे हे कळेल तेव्हा तिचा जीव घ्यायला कमी करणार नाहीत. पण मुळात या प्रकरणात खरोखर स्वप्ना पाटकरांनी असं केलं असेल तरी स्वप्ना पाटकरांना न्याय मिळाला आहे का, हा माझा प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा आहे. स्वप्ना पाटकरांच्या तक्रारी तरी नेमक्या काय होत्या, स्वप्ना पाटकरांचं म्हणणं तरी नेमकं काय होतं आणि त्याचं काय झालंय? न्याय मिळालाय? मागच्या सरकारचे करते करविते संजय राऊत होते. संजय राऊतांच्या विरोधातील एकही तक्रार सरकार गांभीर्यानं ऐकून घेणं शक्य नव्हतं. आता संजय राऊतांचा विरोध करणारं सरकार सत्तेवरती आलं आहे. मग स्वप्ना पाटकराच्या सगळ्याच झालेल्या कृतीला न्याय मिळणार आहे का, हाच प्रश्न आहे. की पुन्हा राजकीय तडजोड होणार आहे? संजय राऊतांची जशी शरद पवारांना आवश्यकता होती तशी भारतीय जनता पक्षाला उद्या कधीतरी आवश्यकता भासू शकते. आणि त्यातून स्वप्ना पाटकरांचा विषय बाजूला ठेवून संजय राऊतांना जरासं रिलॅक्सेशन देऊया असा काही विचार तर कोणाच्या मनामध्ये येत नाहीये ना. असं झालं तर तुमची सत्तेची खेळ होतील, पण एका बाईचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल, संपून जाईल, हे लक्षात घ्या. ती ज्या विश्वासावर या सगळ्याच्या पुढे आली आहे ना, तो विश्वास तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी आणि या सरकारने जपला पाहिजे. स्वप्ना पाटकरांच्या तक्रारी काय आहेत? संजय राऊतांनी घोटाळा केला ही स्वप्ना पाटकरांची तक्रार नाही. पत्राचाळीमध्ये पैसे कमवलेत ही स्वप्ना पाटकरांची तक्रार नाही. त्यांच्या कुठे बेनामी प्रॉपर्टी आहेत ही स्वप्ना पाटकरांची तक्रार नाही. त्यांचे भ्रष्टाचार कोविड सेंटरमध्ये झाले आहेत ही स्वप्ना पाटकरांची तक्रार नाही. या सगळ्या गोष्टी तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी समोर आणलेल्या आहेत, किरीट सोमय्यांनी समोर आणलेल्या आहेत. स्वप्ना पाटकरांची तक्रार काय आहे? मी ज्या माणसावर बापासारखा विश्वास ठेवला तो माणूस माझा पाठलाग करतोय, तो माणूस माझ्यावर लक्ष ठेवू नये, मी त्याच्या बाजूने जावं म्हणून मला धमकी देतोय, माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी देतोय, माझा जीव घेण्याची धमकी देतोय, माझ्या मुलाबाळाचं बरं वाईट करेल्याची धमकी देतोय, माझ्या आईचं बरं वाईट करेल्याची धमकी देतोय. एक अगतिक स्त्री
जिचा नवरा सुद्धा जिच्या सोबत नाही, ती दुसऱ्या एका पुरुषाकडून इतकी अडवली आणि सडवली जाते आहे, तिची तक्रार त्याच्या विरोधात आहे. गाडीवरती हल्ला झाल्याची तक्रार आहे. आपल्याच व्यावसायिक प्रतिष्ठानावर जाताना जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार आहे. तिने तलवारीचे वार आपल्या हातावरती झेललेत. त्याचा मार अजूनही स्वप्ना पाटकरच्या हातावर दिसतोय. तिची तक्रार आहे की माझा व्यवसाय माझ्यापासून हिरावून नेला. अहो, एका बाईला ती चांगलं काम करत असताना तुला डॉक्टरेट मिळवून देऊ, तुला आपण हे मिळवून देऊ म्हणून तिला कोणीतरी एखाद्या नव्या विद्यापीठातून डॉक्टरकी मिळवून देतं, डॉक्टरेट मिळवून देतं आणि त्यानंतर काही दिवसात कळतं की ती युनिव्हर्सिटी, डिग्री सगळंच फेक आहे. आपल्या नवऱ्यावर, आपल्या बापासमान समजलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेल्या स्त्रीला या स्वरूपाची गोष्ट घडते आणि 52 दिवस जेलमध्ये जावं लागतं. स्वप्ना पाटकरांचं प्रकरण हे आहे. स्वप्ना पाटकरांचं प्रकरण पत्राचाळीचं नाही आहे. स्वप्ना पाटकरांचं प्रकरण कोविड सेंटरच्या घोटाळ्याचं नाही आहे. तिला नवऱ्याशी संघर्ष करावा लागलाय, तिला बापासमान व्यक्तीशी संघर्ष करावा लागलाय आणि प्रत्येकाच्या पासून जीवाला झालेला धोका दूर व्हावा यासाठी सतत तक्रार करावी लागली आहे. स्वप्ना पाटकरांच्या पिस्तूलचं लायसन रिन्यू करण्यात आलेलं नाही आहे, ते करू दिलं गेलं नाही आहे. तिला मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला ब्रिटनला पाठवायचं आहे, पण ब्रिटनला पाठवण्यासाठी चौकशीत अडकलेला पासपोर्ट अजूनही रिलीज झालेला नाही आहे आणि स्वप्ना पाटकर आपल्या मुलाचं भवितव्य लंडनमध्ये घडवू शकत नाही आहे. लंडनमध्ये यासाठी घडवावं वाटतंय की भारतात मुलगा जिवंत राहील की नाही याची भीती स्वप्ना पाटकरला सतत वाटत राहते. जिथे स्वतःचा जीव धोक्यात आहे तिथे आपल्या लेकराचा, आपल्या आईचा जीव वाचेल की नाही माहीत नाही. ती संघर्ष करते आहे. तिनं संघर्ष केलाय आपली डिग्री वाचवण्याचा, तिनं संघर्ष केलाय आपली इज्जत वाचवण्याचा, तिनं संघर्ष केलाय आपला जीव वाचवण्याचा. या प्रकरणातल्या कोणत्या तरी प्रकरणात निकाल आलाय का? कोर्टाचं रिलॅक्सेशन आलंय का? सरकारने काही कृती केली आहे का? काहीही घडत नाही आहे, काहीही. तिच्या घरी पेपरवाला धमकीची पत्र टाकून जातो. ती ज्या मंदिरात दर्शनाला जाते त्या मंदिराच्या भिंतीवर अश्लील मजकूर लिहून पोस्टर चिटकवली जातात. आणि आपण प्रश्न करतो, आपण मुद्दे मांडतोय की स्वप्ना पाटकरमुळे संजय राऊत आत आहेत. स्वप्ना पाटकरच्या प्रकरणाचं काय झालं याचं उत्तर या नव्या व्यवस्थेला द्यावं लागेल. अन्यथा जसं सरकार कोणाचंही असो त्याच वृत्तीचं असतं असे आधी कशावर आपण असं येतो, तेव्हा बाई कोणतीही असो ती अडवलीच जाते या निष्कर्षावर देखील यावं लागेल. म्हणूनच स्वप्ना पाटकरच्या प्रकरणाचं काय झालं हा प्रश्न मी विचारतोय. उत्तर हवं असेल तर मी एकट्याने प्रश्न विचारून जमणार नाही आहे, तुम्हाला देखील हे प्रश्न विचारावे लागतील. त्याचं काय झालं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.